नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू विलेज लाईफ. भरपूर दिवसातून आपल्या बाळाला बघण्यासाठी मामाच्या गावाला आलो होतो. आल्याच मोत्यानं स्वागत केलं. थोडा वेळ बाळासोबत घालवला आणि परत गेलो पोवायला. तिथे शेतात केलेला हा जुगाड बघितला. ऊस कालच पेटवला होता, त्यामुळे तिथं नॉनव्हेजची पार्टी करायला बगळे हजरच होते. तेवढ्यात विहिरीतून चालत एक कासव घरापर्यंत आलं होतं. त्याला परत विहिरीत सोडलं. बापूच्या शेतात 2 टिटवीची अंडी होती. सेम टू सेम मातीप्रमाणे दिसत होती. तेवढ्यात बापूनं शेंगा काढायची एक निंजा टेक्निक दाखवली. वरून तोडलं की शेंग डायरेक्ट खाली. तेवढ्यात पलीकडच्या शेतात एक कोल्हा आणि त्यामागून काळवीट, दोघं आम्हाला बघून पळताना दिसले. दिवसभराच्या कष्टानंतर आपली म्हैस घेतली आणि बापूसोबत माघारी निघालो. तर नदीत नुसती वाळूच. गावातली लोक सुपरबाईकसारखी स्प्लेंडर चालवत होती. नदीच्या पाण्यातनं पोहत घरी आलो. तर ही खोंड आमचीच वाट बघत होतं. त्याला सोडलं तोपर्यंत 120च्या स्पीडनं डायरेक्ट गाईजवळ जाऊन थांबलं. बापूनं कसं बसं अर्धा लिटर दूध काढलं आणि बाकी सगळं दूध त्याला पिऊ दिलं. तुम्हाला काय वाटतंय, ही खोंड शर्यतीला चालेल का? नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.